आज दिवसाची सुरुवात पहाटे 5 वाजता झालेली. कारण बाहेर जायचं होतं आज. त्याच्यामुळं मला ना रात्रभर झोप लागत नाही कुठं जायचं म्हणलं की. त्यातल्या त्यात माहेरची यात्रा म्हणजे तर विषय टॉपचा असतो. मग काय घेतलं पटापट सगळं आवरून आणि माहीन मी आलो बस स्टॉपवरती. माहीचे पप्पा आलेले आम्हाला सोडायला. मग त्यांनी बसमध्ये आम्हाला बसवून दिलं. कारण इथं बसलं ना डायरेक्ट घरापाशीच उतरायचं. त्याच्यामुळं काही टेन्शन नसतं आधी उतरायचं. आणि बघा सध्याचं वाढतो त्याच्यामुळं रोडसुद्धा असं सुनसान पडलेले असतात. पण ज्या गावची जत्रा असते का नाही, तिथं ना असं एकदम छान प्रसन्न वातावरण असतं. मग काय घरापासून आमचं बस स्टॉप थोडासा लांब आहे. त्याच्यामुळं चालत किंवा गाडीनं असं जावं लागतं. मग येताना आम्हाला आमची शाळा देखील लागली. मग काय गाडीवरनं एक 5 मिनिटात आम्ही घरी आलो आणि लांबूनच घर दिसते बघा तुम्ही बघू शकता. मासुरण्याचं कोण आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग तिथून थोडंसं पुढं आलं की गावाला आल्यावर अशी फुलं-बिलं जास्त बघायला भेटतात आणि मन छान होतं. आम्ही घरी येणार हे लवकर कुणाला सांगितलं होतं सगळ्यांसाठी हे सरप्राईज होतं. माही म्हणली ना काय 7:30च्या गाडीला आम्ही येणार नाही. तेव्हा दाखव म्हणली. गोंदू अरे माई त्यानंतर घरी आलो फ्रेश वगैरे झालो. नाश्त्याचा टाइम होता 9:30 वाजलेल्या. त्याच्यामुळं नाश्त्यासाठी पोह्यांचा उपमा, दडपे पोहे, डोसा आणि बटाट्याची भाजी देखील होती. सगळ्यांना वाढून दिलं आणि फॅमिलीसोबत एकत्र नाश्ता करण्याचा आनंद वेगळा असतो. मग नाश्ता करून घेतला आणि आमच्या गावचा छबी नाही त्याच्यामुळे पोळ्याचा स्वयंपाक असतो आमच्याकडं. मग काय पोळ्या करून घेतल्या. सगळ्यांनी मिळून कामं केली. पटकन होतात त्यामुळं सगळ्यांनी मिळून कामं केली आणि पोळ्याचा स्वयंपाक पटापटा उरकून घेतला. कारण हल्ली काय होते गरम खूप होते. मग काय पोळ्याचा स्वयंपाक झाला आणि नैवेद्य पहिला पॅक केला. आता निघालो आहोत मंदिरात कारण संध्याकाळी खूप गर्दी होती. संध्याकाळचा देखील तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. पण चला आता मंदिरात भेटूया. माही बाय बाय. भर दुपारचं पडलेलं बाहेर त्याच्यामुळं ऊन तर विचारू नका लय लागत होतं. पण गावात आल्यामुळं का नाही वातावरण गावातलं अगदी प्रसन्न होतं. देवाला फोडण्यासाठी नारळ अगरबत्ती वगैरे घेतली. कारण संध्याकाळी नाही तो उभं राहायला जागा नसते एवढी गर्दी असते. त्याच्यामुळं म्हटलं आताच आपण पाया वगैरे देवाच्या पुढून यावं म्हणून गेलो मंदिरात. मंदिरात देखील डेकोरेशनचं काम चाललेलं त्याच्यामुळं फारशी गर्दी नव्हती. त्यामुळं अगदी छान असं दर्शन झालं. नैवेद्य दाखवला, पाया पडलो आणि बाहेर येऊन नारळ वगैरे फोडले. तिथून लागलं जवळ असलेल्या का नाही माऊली मंदिरात देखील गेलो आणि इथंच ना 7 दिवसाचा पारायण सोहळा असतो आणि शेवटच्या दिवशी पारायण सोहळ्याची सांगता असते आणि संपूर्ण गावातून इथे नैवेद्य दिला जातो. त्याच ह्या पुरणपोळ्या शिल्लक राहिलेल्या आहेत बघा. पूर्ण गावातून इथं नैवेद्य दिला जातो आणि इथं ते पारायण बसतं. मग आम्ही देखील घरी आलो तर भूक लागलेली. मग काय पुरणपोळी खाऊन घेतली. धैर्य हाय करा. हाय 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 कर. हाय अगं ही छोटी मळी केत आमची छोटीशी छोटी. दे रे बाई करा बाई यांना. बाई आम्ही हात दोन बंद कर. आता तुम्ही म्हणताल यात्रा सोडून हे कुठं गेलंय तर पोरांना कपडे घ्यायची राहिलेली धैर्याला माहीला. त्याच्यामुळं आम्ही आलेलो पुसे सावळीला. पहिल्यांदा धैर्याची माहीचे कपडे घेत आम्हाला इथंच 8 वाजले. कारण लहान मुलांचे कपडे घेताना ना एकतर उंचीला तर बसतात नाही तर कमरेत तरी बसत नाहीत. असं करत करत शेवटी धैर्याचे आणि माहीचे कपडे घेतले आणि 8 वाजता आम्ही घरी आलो. घरी येईपर्यंत परत यात्रेत जायचं टाईम झालं. त्याचा व्हिडिओ मी पुढे टाकतच आहे आणि यात्रेचा रथा दिवशीचा पण व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये मी टाकणार आहे. तो पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. इथून 2-3 दिवस पुढचे आपल्या यात्रेचेच व्हिडिओ येणार आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.